नमस्कार, मैं संजय प्रभाकर। महाराष्ट्र विधानसभा का मानसून सत्र अभी अभी खत्म हुआ है। कई मामलों को लेकर सदन में चर्चा हुई। उद्धव ठाकरे हों, महाविकास आघाड़ी के दूसरे नेता या सत्ताधारी दलों के नेता, अलग अलग खबरों को लेकर लगातार सुर्खियों में रहे। और सत्र समाप्त होते ही ठीक अगले दिन महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का एक लंबा चौड़ा इंटरव्यू सामने आया। इंटरव्यू लेने वाले उनके ही पार्टी के नेता, प्रवक्ता और पार्टी के मुखपत्र सामना के कार्यकारी संपादक संजय राउत हैं। वीडियो इंटरव्यू बहुत लंबा है। तीखे सवालों से विरोधियों को कटघरे में खड़े करने वाले संजय राउत की कलम और उनके बोल में पत्रकार वाली वो धार अपने चीफ के सामने कुंद नजर आई। लाजिमी है, मामला पब्लिसिटी का है और अपने ही चीफ से वो सवाल कैसे कर लेते जो हुजूर को असहज कर दे। उद्धव ठाकरे राजनीति में आने से पहले वाइल्ड लाइफ फोटोग्राफर थे, आप जानते हैं। अब स्किल्ड पॉलिटिशियन बन चुके हैं। इस इंटरव्यू में उद्धव ठाकरे ने अपनी इंडी गठबंधन के जुझारू नेता राहुल गांधी की बेखौफ तारीफ की है। पार्टी का नाम शिवसेना और चुनाव चिन्ह धनुष्मान के छीन जाने को लेकर एक बार फिर एकनाथ शिंदे को निशाने पर लिया। बाला साहब ठाकरे को याद किया है। बीजेपी ने जो जहर फैलाया था उस जहर की डिटेल मेंशन की है। कौन सा जहर, सुनिएगा। लेकिन उस भाई को भूल गए जिससे अभी 15 दिन पहले ही करीब 7,000 दिन बाद यानी करीब 20 साल बाद मंच पर एक साथ नजर आए। मराठी अस्मिता और हिंदी भाषियों के खिलाफ राज ठाकरे के तेवर पर न कोई सवाल न कोई जवाब। जरूर देखिए इंटरव्यू। नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवेगळे वारे वाहताना दिसत आहेत। त्यात दिल्लीचे वारे आहेत, महाराष्ट्रातले मतलबी वारे आहेत। एकंदरीत या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वाऱ्यावरची वरात आपल्याला दिसते आहे। पण कितीही वारे वाहत असले, किती वादळ आली तरी महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरी वारे जे आहेत ते काही हटत नाहीत आणि ते काही थंड पडत नाहीत। असे एकंदर चित्र आहे। ते कायम आहेत। वादळ येतील, लाटा येतील, पण ठाकरी वाऱ्यांना कधी अंत आपण पाहिला नाही। आज दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत जे राजकारण आहे ते फक्त ठाकरे या नावाभोवतीच इतक्या वर्षानंतर फिरताना दिसत आहे। आणि आता आपण ठाकरी वारे संपवायचेच ह्या अशा पद्धतीच्या वल्गना आणि भाषाही सुरू आहेत। या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे आलेले आहेत। देशाचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण, ठाकरी वारे, ठाकरी ब्रँड हे सध्या जे शब्द सुरू आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण त्याच्यावर या सगळ्या विषयांवर आज माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करू। आणि तुम्हाला माहिती आहे की ते अत्यंत मोकळेपणानं प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देतात, कोणताही प्रश्न टाळत नाहीत, ही त्यांची खासियत आहे। मी माननीय उद्धव साहेबांचं स्वागत करतो। उद्धवजी नमस्कार, जय महाराष्ट्र। उद्धवजी, महाराष्ट्रात आणि देशामध्ये प्रचंड घडामोडी सुरू आहेत। जरी या घडामोडी दिसत नसल्या तरी जशा भूगर्भात काही हालचाली सुरू असतात किंवा पडद्यामागे काहीतरी नवीन पटकथा लिहिली जात असते, अशा पद्धतीच्या हालचाली या महाराष्ट्रात आणि या राज्याच्या बाहेर सुरू आहेत। आणि आज तुम्ही या पार्श्वभूमीवर किमान 2 वर्षांनी मला असं वाटतं आपण भेटतो आहोत मुलाखतीसाठी आणि मन की बात जे आहे हे आपण व्यक्त करणार आहात। आज तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत जे महाराष्ट्रात किंवा देशात जे तुम्ही पाहताय, मी तुमच्या मनातली बात काय आहे? तुम्ही मगाशी जो उल्लेख केला वेगवेगळ्या प्रकारचे वारे, होय, आता या वाऱ्यांमध्ये काही गॅसचे फुगे पण आहेत जे काही काळ वर जातात आणि मग गॅस गेलं की खाली पडतात। असे गॅसचे फुगे जे काय तरंगतात सध्या ते म्हणजे काय वारे नाही आहेत। आणि तुम्ही जो ठाकरे वाऱ्यांचा विषय काढला तर ठाकरे हे वारे नाही आहेत। आमची पाळं मुळं ही गेल्या कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत, खोलवर गेलेली आहेत। अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष, आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलोत। त्याच्यामुळे आम्ही सत्तेत किती काळ राहिलो यापेक्षा सत्तेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा
जे काही अनिष्ट आहे त्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करत आलो. आणि म्हणूनच हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा, हा आम्ही नाही बनवलेला, हा लोकांनी स्वीकारलेला आहे. कारण त्यांना माहिती आहे की ठाकरे हे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत, आपल्यासाठी लढणार आहेत, आपल्या व्यथा आणि ज्या काही वेदना आहेत त्यांना वाचा फोडणार आहेत, अगदी निर्भीडपणे वाचा फोडणार आहेत. म्हणून आज महाराष्ट्रातली जनता इतके वर्ष ही आमच्यासोबत राहिलेली आहे. पण हा जो ब्रँड आपण म्हणतोय, ठाकरे ब्रँड, ब्रँड हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे. जगामध्ये अनेक मोठे मोठे ब्रँड व्यवसायात, व्यापारात, उत्पादनात येतात आणि मग ते ब्रँड एकमेकांना संपवण्यासाठी संघर्ष करतात. पण तरी हा ठाकरे ब्रँड या देशाच्या राजकारणामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहिला. तो नुसता ब्रँड नाही, तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे. तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले. पुसू इच्छिणारे पुसले गेले किंवा जनतेने पण त्याला असं पुसून काय टाकलं. आहे ठाकरे ब्रँड मध्ये? आता ते मी कसं ही सांगू? तुमची तिसरी पिढी ते हा आम्ही- ब्रँड घेऊन ते- राजकारणात ते आम्ही आणि कसं- समाजकारणामध्ये आहे. ते आम्ही कसं सांगणार? हे जनतेने सांगायला पाहिजे. आता आज तर माझ्याकडे काहीच नाहीये, तरी सुद्धा कुठेही गेलो तरी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने लोक स्वागत करतात, बोलायला येतात, जे काही घडतंय त्याच्याबद्दल संताप व्यक्त करतात, हळहळ व्यक्त करतात. आणि काही झालं तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण हा ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्लीपासून काही बँड महाराष्ट्रापर्यंत वाजतायत. अनेक लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच. याचं कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे. हा म्हणजे लोकशाही अगदी आहे. स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत. देवा म्हणजे देवा भाऊ की प्रत्यक्ष नाही, देव? जे करतात ते लोकांना माहिती आहे बरं. की ते स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागलेत. आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं? हो. हे काळाच्या ओघात येतात, काळाच्या ओघात जातात. म्हणजे जसं पावसाळ्यात गांडूळ येतात हा, आणि तसं काय म्हणा तुम्ही. आपली जी परंपरा आहे त्या परंपरेला जर कोणी मानत नसेल तर ती परंपरा सुद्धा त्यांना मानणार नाही. उद्धव साहेब, आज मगाशी आपण म्हणालात की आज माझ्याकडे काय आहे. बरोबर आहे, आज आपण सत्तेवर नाही आहात. एक कोंडी करण्याचा राजकीय दृष्ट्या आपला प्रयत्न होतो आहे. म्हटलं तर जो ब्रँड आहे ठाकरेंचा, शिवसेना, तोही त्या अर्थानं, लौकिक अर्थानं आपल्याकडे नाही. आपलं चिन्ह आपल्याकडे नाही. म्हणजेच ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे. हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य आहे. होय. कारण स्वतः पोकळ आहेत, काहीच नाही त्यांच्याकडे, काही निर्माण कधीच केलेलं नाही. त्यांच्याकडनं कधीही कोणताही आदर्श कोणत्याही क्षेत्रात उभा केला गेलाच नाही. भले 100 वर्ष झाली असतील त्यांना किंवा आणखीन काही वर्ष झाली असतील, पण तुम्ही जनतेला किंवा राज्याला दिलं काय, समाजाला दिलं काय? तर काहीच नाही. मग ही ब्रँडची चोराचोरी करून आपणच त्यांचे कसे भक्त आहोत हे ठासवून स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. पण लोक त्याला आता भुलणार नाहीत. ठाकरे ब्रँडचे भक्त आहेतच. मी ब्रँड या शब्दापेक्षा म्हणजे ठाकरेंचे भक्त आहेतच. हा, पण ते ठाकरे म्हणजे मी नेहमी सांगतो की मी कोणी नेहमी शून्य आहे. उद्धव ठाकरे याला अर्थ नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे याला अर्थ आहे. म्हणून तर लोक ते जे काही म्हणजे बाळासाहेब नेहमी सांगायचे की नेहमी लक्षात ठेव की मी स्वतः म्हणजे शून्य आहे. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद, त्यांची पुण्य आहे, त्याला कधी विसरू नकोस. आम्ही आहोत ते त्यांच्या पुण्यामुळे आहोत, आम्ही शून्य आहोत. गेले काही दिवस सातत्यानं माझ्या मनात एक प्रश्न असा येतो, जसं मगाशी म्हटलं की पक्ष नाही, चिन्ह नाही, तरी फक्त या ठाकरे या नावावर तुमचा संघर्ष सुरू आहे. ठाकरे ह्या नावावरती नाही, म्हणजे ठाकरे संघर्ष करतायत. ठाकरे संघर्ष करतायत. त्याच्यामुळे आमचं नाव तर कोणी चोरू शकत नाही. पण तो तेही चोरण्याचा प्रयत्न होईल. आणि समजा चिन्ह किंवा इतर काही चोरतील, लोकांचं प्रेम कसं चोरणार? लोकांचा जो आमच्यावर विश्वास आहे तो कसा चोरणार? तो खोक्यातनं नाही ना विकलं जात. पण जेव्हा पक्ष चिन्ह जेव्हा चोरलं तेव्हा काही लोकांनी मातोश्रीवरती सुद्धा हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. आता आम्हाला मातोश्री द्या, ठीक आहे, कारण आता आम्हाला ठाकरे नावही द्या. तो त्यांच्या मातोश्रीचा अपमान आहे. होय. जे स्वतःच्या मातोश्रीला मानत नाही. हो. ज्यांनी या ठाकरे ब्रँडवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि ज्यांनी माझी शिवसेना खरी आणि माझं चिन्ह खरं असा भ्रम निर्माण केला निवडणूक आयोगाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या दिल्लीतल्या मालकांच्या माध्यमातून, ते स्वतःची डुप्लिकेट शिवसेना भाजपात विलीन करायला निघालेले आहेत. याकडे तुम्ही कसं पाहता? मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय? कारण त्यांच्या गुरुपौर्णिमेचं संपूर्ण वर्णन आपण केलं. हो. आणि ते
आपण केलेल्या वर्णनात ते सगळे चित्रच आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं की काय काय तिकडे झालं. तर असे जे असतात त्यांना म्हणजे ते परावलंबीच असतात. पण त्यांच्या ही जी शिवसेना आहे उद्धव साहेब, कुठली जी ही आमची आपली तीच शिवसेना, दुसरी आहे, शिवसेना नाहीच. पण अमित शहा, निवडणूक आयोग यांनी अधिकृतपणे जी शिवसेना दुसऱ्यांच्या हातात दिली आहे, ते अशा प्रकारे शिवसेना भाजपात कशा प्रकारे विलीन करू शकतात? नाही, शेवटी त्यांना म्हणजे हे असं- शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न आहे का? हो, पण ते संपवू शकत नाहीत ना. इतके वर्ष होऊनही जनतेला ते माझ्यापासून तोडू शकत नाहीत. हेच तर त्यांचं दुःख आहे. त्याच्यामुळे आता शेवटचा पर्याय तोच आहे की जो त्यांचा पहिला पर्याय होता की जाऊन घालीन लोटांगण वंदीने चरण करायचं. कारण दुसरा पर्यायच नाहीये. किती काही चोराचोरी. बघा, एक गोष्ट सांगतो मी, हे मागे जाहीर सभेत बोललेलं आहे. कदाचित शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोग दुसऱ्याला देऊ शकेल किंवा ते गोठवू शकेल. खरं गोठवायला पाहिजे जर असा वाद असेल. पण शिवसेना नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाही. तो अधिकारच नाही निवडणूक आयोगाला. कारण ते शिवसेना हे नाव माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं तर अधिकार आहे का? पण मग जर माझं नाव बदललं मी त्याला धोंड्याच म्हणणार. तर त्या धोंड्याला हा पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाहीये. तो चिन्ह तुम्ही काढून घेऊ शकता. जर लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही काही वेडवाकडं वागलो असेल, ज्याला करप्ट प्रॅक्टिस म्हणतात त्याला, पण संविधानानुसार असेल किंवा इतर काही गोष्टीनुसार असेल, त्याच्यात जर आम्ही चूक केलेली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाही. मतांची टक्केवारी वगैरे हा जे काही असेल ते त्या चिन्हापुरतं आहे, पण नाव नाही देऊ शकत. पण धोंड्याने हे केलं ना. त्या धोंड्याने ते बेकायदेशीर केले. त्या धोंड्याला शिवसेना नाव दुसऱ्याला देताच येत नाही ना. तो त्याच्या अधिकारच्या बाहेरच आहे. पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसलेत म्हणून चालतंय. कारण एक धोंड्या गेला आणि दुसरा धोंड्या त्या खुर्चीवर बसलाय आणि तरी तो निर्णय बदलायला तयार नाही. पण ते लोक नाही ऐकणार त्यांचं. शेवटी चोरीचा माल जो आहे, आता तुम्ही चोरून मतं मिळवलीत आणि त्याच्यावरती जर का मर्दुमकी गाजवत असाल तर चोर तो चोरच आहे. उद्धव साहेब, गेल्या वर्षभरात राज्यात आणि देशामध्ये अनेक घडामोडी घडल्या म्हणा, उलटापालटी झाल्या म्हणा. लोकसभेच्या निवडणुका होऊन 1 वर्ष झालं. या 1 वर्षात सुद्धा बऱ्याच घडामोडी देशात आपण घडताना पाहिल्या. मुख्य म्हणजे 1 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी लोकसभेतलं बहुमत गमावलं. मोदीसारख्या विष्णूच्या अवतारानं लोकसभेत बहुमत गमावणं, याकडे तुम्ही कसं पाहता? काय होतं की ते एक आपल्यामध्ये काही म्हणी म्हणा किंवा काही गोष्टी आहेत की तुम्ही कदाचित सर्वजणांना एकदा मूर्ख बनवू शकता. एकाला तुम्ही सर्वदा मूर्ख बनवू शकाल, पण सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही. मला असं वाटतं याच्यामध्ये सगळं आलं. हळूहळू त्या जे काही गारूड टाकलं होतं त्यातनं लोक बाहेर पडायला लागलेत आणि आता तर आणखीन पडलेत. शेवटी तुम्ही किती काळ लोकांना देणार? म्हणजे 5 वर्ष दिली, 10 वर्ष दिली. ही 5 वर्ष आणि 10 वर्ष ही जनतेच्या आयुष्यातली, म्हणजे देशाच्या आयुष्यातली आहेत. देशाच्या आयुष्यातली ही वाया गेलेली वर्ष. म्हणजे 14 साली समजा 10 वर्षाची लोक होती, ती आता मुलं होती, ती आता आली ना 21व्या वर्षात आली. मग त्यांना 21व्या वर्षानंतर तुम्ही 10 वर्षापूर्वी जे काय सांगितलं होतं की आम्ही एवढ्या नोकऱ्या देऊ, आम्ही असे उद्योग देऊ, आम्ही असं ते देऊ, ते कुठे आहेत? आणखीन 10 वर्ष खूप झाली. देश म्हणजे आपला किती कोटी अब्जाचा झाला आता? 140 कोटी. म्हणजे दुसरं काही नसलं तरी जगामध्ये नंबर 1 आपण लोकसंख्येत आहोत. तिसरी अर्थव्यवस्था, महाअर्थव्यवस्था झाली नसली. नाही, पण एक मी काल वाचलं एका ठिकाणी की अमेरिकेतली एक कंपनी, तिची अर्थव्यवस्था ही आपल्या देशापेक्षा जास्त आहे, जी गेल्या 10-1 वर्षापूर्वीच जन्माला आलेली कंपनी आहे. बरं. आणि तिची अर्थव्यवस्था ही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बरोबरीने किंवा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त आहे, एका कंपनीची. मोदींनी जे बहुमत गमावलं त्यात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची. हो. महाराष्ट्रानं लोकसभेला आपण सगळ्यांनी, जी इंडिया ब्लॉक होता किंवा महाविकास आघाडी असेल, 31 जागा एकत्रित जिंकल्या. हे कसं शक्य झालं? याचं कारण त्यावेळेला महाविकास आघाडी खूप ताकदीने आणि एकजुटीने लढली. बूथ लेवलवरचा कार्यकर्ता सुद्धा अत्यंत जागरूक होता आणि ज्या काही गोष्टी ह्या त्यांच्याकडनं अब की बार 400 पार हे संविधान बदलण्यासाठी होतं, हे लोकांना कळलं. म्हणजे आम्ही पटवून देण्यात यशस्वी झालो म्हणण्यापेक्षा आपली लोक एवढी काही मूर्ख नाही आहेत की त्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत. जनतेने हे ओळखलं आणि त्यांनी हे नको म्हणून मतदान केलं. म्हणजे लोकांना कळलं नाही, जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आतापर्यंत बोलत आलात, नुसतंच बोलताय, करताय काय?
आणि ह्या सरकारचं म्हणा किंवा अगदी नाव घेऊन बोलायचं भाजपाचं जे एक धोरण आहे की सर्वसामान्य जनतेला नेहमी चिंताग्रस्त ठेवायचं, एक तणावग्रस्त ठेवायचं आणि त्या तणावग्रस्तामध्ये जाऊ दे ना बाबा भानगड नको यांना देऊन मोकळं हो, ती परिस्थिती सतत निर्माण करून ठेवायची, अस्थिरता देशात अस्थिरता ठेवायची, मग ती जातीपातीत असेल, समाजात असेल, आर्थिक असेल, इतर काही असेल, आणि त्या अस्थिरतेचा दुरुपयोग करून त्यांच्या डोक्यावरती राज्य करायचं ही यांची नीती आहे. आणि त्याच्यामध्ये परत तोडाफोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती अवलंबायची. जे फोडा झोडा आणि राज्य करा. हा, आता तोडा फोडा जोडा आणि म्हणजे स्वतःच बोलायचं बटेंगे तो काटेंगे आणि बटवारा तुम्हीच करताय. अशा प्रकारच्या प्रचारानं जे तुम्ही लोकसभेला गमावलं ते विधानसभेला गमावलं. फक्त 6 महिन्यामध्ये हे कसं घडलं ह्याचं तुम्ही बघा, विश्लेषण याच्यामध्ये कसं एक करता? सांगतो, सगळ्या गोष्टीवरती आपण आपले हात वर करण्यात काही अर्थ नाहीये. काही गोष्टी जबाबदाऱ्या आहेत स्वीकारल्या पाहिजे. हा, ईव्हीएमचा घोटाळा ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा सुरू आहे. मतदार यादींबद्दल त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहेत. बोगस मतदार त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे. मतदार कसे वाढले हे आता लोकांसमोर आलेले आहे. म्हणजे ही एक गोष्ट नाही, पण त्याचबरोबरीने काही ज्या त्यांनी योजना जाहीर केल्या जी आता फसगत झाली, लाडकी बहीण असेल, आणखीन काही असेल. महत्त्वाचा मुद्दा काय की निवडणूक जेवढी मोठी असते त्यावेळेला वाद हे थोडे मी म्हणेन कमी असते. निवडणूक छोटी होत जाते. छोटी कोणत्या अर्थाने मी म्हणतोय, मतदारसंघाच्या ह्याने बोलतोय. तशी कोणतीच निवडणूक छोटी किंवा मोठी नसते. मतदारसंघ छोटा होत जातो तसतसं त्याच्यामध्ये स्पर्धा ही वाढत जाते. आणि लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा 1, 2, 3 पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखेच होते. ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुद्धा होत होती. आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो होती लोकसभा. त्याच्यामुळे ठीक आहे, आम्ही म्हणजे शिवसेनेने सुद्धा काही वेळेला 4-4 वेळा 5-5 वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचंय म्हणून सोडून दिले. विधानसभेच्या वेळेला काय झालं, शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली. हा मतदारसंघ तुला, हा मतदारसंघ मला, हा तुला, हा मला, हा तुला, हे तुतुमयमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं. त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं, अरे हे आत्ताच जर काही खेचाखेची असेल तर नंतर काय होणार. आणखीन एक महत्त्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत. तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती. चिन्ह नव्हतं. विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या, आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं. तर ही जी काय तुतुमयमे झाली ही स्वीकारली पाहिजे. आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही. म्हणजे समन्वयाचा अभाव होता. समन्वयाच्या अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं. लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, अरे ठीक आहे तू आपल्याला जिंकायचंय, हे आपलेपण होता. विधानसभेला नाही मला जिंकायचंय, हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला. आणि त्याचबरोबर या तांत्रिक बाबी ज्या होत्या, मग त्याच्यामध्ये योजनांचं एक त्यांनी ज्या काही गोष्टी जाहीर केल्या त्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कुठे करतायत, योग्य वेळी करू. मीच एक मुख्यमंत्री असा होतो की ज्यांनी कोणीही न मागता माझं मुख्यमंत्री म्हणून नागपूरमध्ये एकच अधिवेशन झालं पहिलं, आणि तेव्हा आम्ही फक्त 7 मंत्री होतो माझ्यासह. मी कोणीही न मागता 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज शेतकऱ्याचं मी त्याला मुक्त केलं होतं. त्याच्यानंतर जो नियमित कर्ज परतफेड करत होता किंवा करतो त्याला 50,000 रुपये एक प्रोत्साहनपर राशी, जी दुर्दैवाने करोनामुळे त्यावेळेला मी देऊ शकलो नाही, सुरुवात केली आणि सरकार पाडलं. पण आपण इतकी उत्तम कामं तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केलीत. कर्जमाफी असेल, शिवभोजन थाळी असेल, गरिबांसाठी मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंत मालमत्ता कर रद्द केलेला आहे. आपण करोनाच्या काळातलं जगातलं उत्तम काम आपण करून दाखवलं. पण हे सगळं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपल्याला अपयश आलं. नक्कीच आलं. आज जे ढोल वाजवले जात आहेत न केलेल्या कामाचे, आणि तुम्ही केलेल्या कामाची साधी पिपाणी वाजवली नाही. नक्कीच हे पूर्णपणे मला मान्य आहे. याचं कारण असं की लोकसभा आणि विधानसभेमध्ये, लोकसभेत शेवटी देशाचा विचार करून संविधान बदलणार हा एक मुद्दा होताच, त्याच्यामुळे निवडणूक त्याच्यावर फोकस झाली. विधानसभेच्या वेळेला साहजिकच आहे राज्यावरती ती फोकस व्हायला पाहिजे होती, तेवढी झाली नाही. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत अत्यंत प्रतिकूल काळामध्ये आपण सरकार यशस्वीपणाने चालवून दाखवलं. करोनासारखं भयानक संकट, जे मी कोणाला कमी लेखत नाही, पण तेव्हा
हे सगळे चॅनलमधनं आणि मीडियातनं आलेले फोटो आहेत की गंगेमध्ये कशी प्रेतं वाहत होती, गुजरातमध्ये कशा सार्वजनिक चिता पेटलेल्या होत्या. ह्या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे अशी गंभीर परिस्थिती उद्भवू दिली नाही आपण. म्हणजे प्रत्येकाला उपचार तर आपण देत होतो, पण करोना या व्हायरसला अजूनही उपचार नाही सापडलेला, तो भाग वेगळा. पण ही गोष्ट की अरे आम्ही प्रतिकूल काळात सरकार चालून दाखवू शकलोय. म्हणजे एक तर काय होतं की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडी होईपर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक होते. आम्ही एकत्र आलो तेच सरकार स्थापन करायला. म्हणजे नेहमी काय होतं की आधी आघाडी होते, आधी युती होते, निवडणूक लढवली जाते, त्याच्यानंतर बहुमत मिळालं तर सरकार स्थापन केलं जातं. आमचा उलटा प्रवास झाला. आम्ही आधी सरकार स्थापन केलं आणि मग निवडणुकीला सामोरे गेलो. त्याच्यामुळे आम्ही एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने सरकार उत्तम चालवलंय ना. तेच ना, एक आदर्श सरकार आपण तेच मी सांगतोय की आम्ही एकत्र येऊन अत्यंत प्रतिकूल काळात, हा शब्द फार महत्वाचा आहे. रेग्युलर याच्यामध्ये ठीक आहे, बाकीच्या याच्यामध्ये सरकार चालवणं हे सुद्धा एक आदर्शपणाने चालवणं हे कठीण काम आहे. पण प्रतिकूल काळात म्हणजे कशाचंही ना केंद्र सरकारचा तसा म्हणावा तसा पाठिंबा होता, ना अर्थव्यवस्थेचं गाडं रुळावरती होतं. त्या काळामध्ये अर्थव्यवस्था जी कोणी सांभाळली असेल ते आपल्या शेतकऱ्यांनी सांभाळली. तर ते आम्ही लोकांसमोर सांगू शकलो नाही. का तुम्ही किती देताय, एवढे आम्ही एवढे देतो, तुम्ही 2100 देताय आम्ही 2500 देतो, 3000 देतो, तुम्ही हे करता आम्ही हे करतो. म्हणजे ती एक विचित्र चढाओढ झाली आणि त्याच्यात आपण केलेली चांगली कामं ही जनतेसमोर सांगू शकलो नाही. हे प्रांजळपणाने मान्यच करायला पाहिजे. गेले असं वाटत नाही. लोकांपेक्षा मी म्हणेन पावसामध्ये पैशाचा पाऊस तर पडलाच. मतदार काही अंशी हे सत्य असेल. ठाकरे यांच्या कामाची वाहवा आजही लोक करतात. नाही मी तेच तेव्हाही करत होते. नाही, पैशाचा पाऊस पडला आणि त्याच्यात बरीच लोक वाहून गेले, आजही लोक मान्य करतायत. प्रत्यक्ष मी काय बघायला गेलो नाही, परंतु हे आपल्याकडनं जी काय उणीव राहिली ती उणीव मी नक्की स्वीकारली पाहिजे. ती म्हणजे आपण केलेली कामं लोकांना सांगू शकलो नाही. आपण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, शिवभोजन सुरू केलं, शेतकऱ्यांना हमीभाव दिला होता, बऱ्याच काही काही गोष्टी केल्या, बऱ्याच गोष्टी केल्या. लॉ अँड ऑर्डर मेंटेन होती. अगदी त्यावेळेला पहिल्याच्या ते CA आणि NRCचं भानगड करून ठेवली होती केंद्राने, त्याच्यात आपण लॉ अँड ऑर्डर मेंटेन केली. बरं, मुख्यमंत्री म्हणून करोनासारख्या संकटात मी ह्यांच्यासारखं बटेंगे तो कटेंगे नाही केलं. मी सगळ्यांना समानतेने वागवलं आणि सगळ्यांना मी सांभाळण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या वेळेला आवश्यक होतं त्या वेळेला मी स्वतः काही गोष्टींची जबाबदारी घेऊन लोकांसमोर गेलो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि जनतेला सांगितलं. आणि जनतेने ते सोडून द्या, जनतेने मला कुटुंबातला एक मानला, आपल्या कुटुंबातला एक ज्यांची मी कधी प्रत्यक्ष भेट घेतलेली नाही अशी लोक मला त्यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती मानतात. हे याच्यासारखं दुसरं समाधान ते कोणतं, भाग्य ते कोणतं. भारतीय जनता पक्षाला स्वबळावर इतक्या जागा मिळतील म्हणजे याच्यामध्ये हे त्यांच्या स्वप्नातही त्यांना वाटलं नसेल. तुम्हाला असं वाटलं होतं का? मला नाही, मी म्हटलं ना, त्यांनाही त्यांच्या स्वप्नात कधी वाटलं नसेल. भाजप सोडा, पण शिंदे गटाला 50च्या वर जागा मिळाला, हा जादूटोणा आहे की काय? कदाचित त्यांनी डायनासोरच कापला असेल. असं कापाकापीतून मतदान होतं असं त्यांना वाटतं. पण कारण अचानक 50च्या वर जागा अशा पक्षाला मिळाव्यात. पहिली गोष्ट एक सांगतो, ह्या जादूटोणा वगैरे या विषयावरती माझा तर काही विश्वास नाही. म्हणजे या भाकड कथा आहे सध्याच्या आहे, पण त्यातून एकच आहे की त्यांची मानसिकता कळते की दुसऱ्याचं वाईट व्हावं हे त्यांच्या कृत्यातून कळतं. म्हणजे ते रेडा कापला असेल त्यांनी तर त्या रेड्याचा जीव नाहक गेला, त्याच्यामुळे काही घडतंय असा माझा अजिबात विश्वास नाही. पण त्यांच्या कृतीतून त्यांच्या मनातलं जे काळं बेरं आहे ना ते लोकांसमोर येतं. म्हणून त्याला काळी विद्या म्हणतात, कारण त्यांच्या मनातलं जे काळेपण आहे ते लोकांसमोर येतं. पण माझा या भाकड कथेवरती विश्वास नाही. जे निकाल लागले महाराष्ट्रामध्ये, राहुल गांधी म्हणतात, राहुल गांधी एक महत्त्वाचे नेते आहेत, लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत. ते अनेकदा एखाद्या विषयामध्ये चांगला अभ्यास करून बोलतात आणि पुराव्यासह बोलतात. राहुल गांधींना महाराष्ट्रातल्या विधानसभेचे निकाल हे संशयास्पद वाटत आहेत आणि त्याच्यावर ते देशात आणि देशाबाहेरसुद्धा महाराष्ट्राच्या निकालावर बोलतात की हे संशयास्पद निकाल आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागल्यानंतर एवढं बहुमत मिळालं, 5वी जल्लोष कुठे झाला? अख्खा महाराष्ट्र आनंदाने न्हावून निघायला पाहिजे होता, तो अवाक का झाला होता? अजूनही लोकांना, म्हणजे लोक मला अजूनही सांगतात की साहेब, ग्रामीण भागातले लोक की साहेब आम्ही ठरून तुम्हाला मतदान केलं,
तरी आमच्या गावामध्ये एवढीच मतं ही मिळूच शकत नाही तुम्हाला. आम्ही सगळ्यांनी ठरवून मतदान केलं होतं. पण काय करणं, म्हणजे एक एक पुरावेच्या पुरावे नष्ट केले जातात, मानले जात नाहीत. मुळामध्ये काय झाले, EVM हा जो विषय आहे तो हॅक होतो नाही होत हा एक भाग वेगळा झाला. पण लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीमध्ये जर RTIमध्ये मी तुमची माहिती काढू शकतो तर मला माझी पूर्ण माहिती मिळाली पाहिजे ना. होय. पूर्वी जे बॅलेट पेपर होते त्याच्यात मी मतदान कोणाला केलंय, माझं मत कुठे जाते हे शेवटपर्यंत मला कळत होतं. म्हणजे मी ती बॅलेट पेपरवरती मी मतदान केले, आपणही केलं असणार. उमेदवाराचं नाव यायचं, समोर निशाणी यायची आणि त्या निशाणीवर शिक्का मारल्यावरती तो फोल्ड असा व्हायचा की समजा जर का ती शाई ओली असेल आणि उमटली तर ती उमेदवाराच्या नावावरती, त्याच उमेदवाराच्या नावावरती उमटू शकेल. आणि मला कळायचं की माझं मतदान, मी समजा संजय राऊत तर संजय राऊतनं मतदान केलेलं आहे. आता काय होतंय, मी बटन दाबतो, मशालीचा दिवा पेटतोय, आवाज येतोय, आतमध्ये रिसीट दिसते. आता त्या रिसीटबद्दल सुद्धा लोकांचं म्हणणं आहे की अनेकदा ती पडते नाही पडत हा भाग वेगळा, पण ती रिसीट खाली पडते, माझं वेगळी आणखीन तिसऱ्या ठिकाणी रजिस्टर होते, ते कुठे होते मला कळत नाही आहे. दिवा पेटतोय, आवाज येतोय, रिसीट दिसते ती, पण आत मत जे मोजलं जातं ती रिसीट नाही मोजली जाते. जर का त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं तर ज्याला आपण सिम्बॉलिक म्हणतो, अशा काही मोजक्या रिसीट मोजल्या जातात, पण अन्यथा त्या मोजल्या जात नाहीत. व्हीव्हीपॅटवरचं जे काय आहे ते मोजलं जात नाही. त्याच्यामुळे आत मत रजिस्टर कुठे झाले हे माझा कळण्याचा अधिकार तुम्ही हिरावून घेतलेला आहे. तुम्हाला अजूनही वाटतं की मतदान हे मतपत्रिकेवरच व्हायला पाहिजे? नक्कीच व्हायला पाहिजे. तुम्ही शेवटी एक आहे की का EVM का आणलं, वेळ जातो म्हणून. वेळ जातो. मग वेळ मतमोजणीत लागत असेल तर एक एक महिना निवडणूक प्रक्रिया चालते, तो वेळ का नाही धरत त्याच्यात. माझ्याकडे जर 1 तारखेला मतदान झालं महाराष्ट्रात आणि दुसरीकडे बिहारमध्ये वगैरे 30 मेला मतदान होत असेल तर मधला वेळ माझा गेलाच ना. मग फरक काय पडतो, 30 तारखेनंतर 4 दिवस तुम्ही मतमोजणीत लावले तर काय असं मोठं आव्हाड कोसळते. आणि अनेक म्हणजे अगदी मला वाटतं अमेरिकेत वगैरे सुद्धा अजूनही बऱ्याच ठिकाणी बॅलेट पेपर आहे. UK मध्ये, ब्रिटनमध्ये पण बॅलेट पेपर आहे. मग ते काय आपल्यापेक्षा मागास देश आहेत. जर तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी हे करत असाल, आणि स्वतः मोदींचं भाषण आहे त्यावेळेला बॅलेट पेपरच्या विरोधात, सगळ्यांच्या भारतीय जनता पक्षाने विरोध केलेला आहे EVMच्या विरोधात. हो. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आईनंही मागणी केली आहे. मग हे देशाचे सरन्यायाधीश असलेल्या गवईंच्या आईनंही, कमलाबाईंनी ताईने सांगितलेलं आहे की निवडणुका या बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजे. तसंच आहे ते. आणि मग काय व्हायचं तर होऊ दे ना. मग त्याच्यानंतर तुम्ही जिंकलात आणि तुम्हाला 288 पैकी 500 जागा मिळाल तरी मग आम्ही कोणी काय बोलू शकतो. याच्यात एक महत्त्वाचा फॅक्टर जो राहुल गांधी सांगतात, 60 लाख अचानक वाढलेलं मतदान संध्याकाळी 5 नंतर आणि मतदार यादीतला झालेला ठरवून केलेला घोळ, नावं कापणं. आता बिहारमध्ये काय घडत होतं तेच आहे ते की तुम्ही तुमची आयडेंटिटी महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणूक प्रक्रियेच्या आधी नवीन. आता जरा बिहारमध्ये ज्याला आता कोर्टाने मला वाटतं स्थगिती दिली आहे, ते काय होतं नीट सांगा. मतदारांनी स्वतःची ओळख पटवून द्यायची. म्हणजेच तुम्ही NRC आणलात. हो, म्हणजेच NRC आणलात ना. मी इतके वर्ष राहतोय, माझ्याकडे मग आधार कार्ड हे काय, हा मोठा फ्रॉड आहे. रेशन कार्ड, आधार कार्ड हा फ्रॉड आहे. आधार कार्डचं प्रिंटिंग आणि जे काय सगळं केलं जाते हा फ्रॉड आहे. जर ते तुम्ही धरणार नसाल तर तो फ्रॉड आहे. मग ते पण कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत, काय आहेत, मग हे आधार कार्डची हे आणली कोणी, मग आधार कार्ड फ्रॉड आहे का जाहीर करा. आणि आयडेंटिटी म्हणजे काय देणार तुम्ही, आणखीन काय, म्हणजे हा NRC तुम्ही आणलात आहे ना, NRCच आणलात आणि तो आपल्या सगळ्या हिंदूंना पण लागू झाला. त्याच्यामध्ये आता 1 नेशन 1 इलेक्शन लादलं जात आहे. ह्यांची संपूर्ण वाटचाली एकाधिकारशाहीकडे चाललेली आहे, हुकुमशाहीकडे चाललेली आहे. सगळं पहिलं आम्हालाही गोंडस वाटलं होतं, कारण तेव्हा काश्मीरमध्ये काय त्याला वेगळे पंतप्रधान वगैरे असे ते एक शब्द होता. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्या एका बहकाव्यात आलो. काश्मीरमध्ये 370 कलम काढलं पाहिजे याच्यावरती त्याही वेळेला ठाम होतो, आम्ही पाठिंबा दिला आणि आजही मी ठाम आहे. त्याच्याबद्दल दुमत नाहीये, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण एक निशाण, एक विधान आणि एक प्रधान. आता 1 नेशन 1 इलेक्शन, मग त्याच्यानंतर 1 नेशन 1 लँग्वेज पण करतील. मग त्याच्यानंतर म्हणजे सगळं काही. बरं, नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहणार, म्हणजे 1 पार्टी, ही एकाधिकारशाही चाललेली आहे. 1 पार्टी 1 इलेक्शन, 1 पार्टी मग नो इलेक्शन होईल. नो इलेक्शन. उद्धव साहेब, देशाच्या राजकारणात किंवा आपण महाराष्ट्र बघू, सत्ता आणि पैशाचा अतिरेकी वापर, म्हणजे ज्याला टेररिझम सुरू आहे, सत्ता आणि पैशाचा. आणि त्या टेररिझममुळे ज्यांना तुम्ही घडवलं, ज्यांना तुम्ही निवडून आणलं, ज्यांना तुम्ही प्रतिष्ठा, आम्ही घडवायचं काम केलं, बेघडवण्याचं काम कोणी केलं ते बघा. होय. आधी आमदार खासदार यांना फोडण्याचा प्रयत्न झाला,
काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, तुमचे असतील, देशातल्या इतर पक्षाचे असतील. आणि आता पुन्हा एकदा पण मी काय म्हणतो, हां. मग तुम्ही निवडणुकीचा घाट म्हणजे कशासाठी प्रचार करताय? हं. असंच जर करायचं असेल हां हां. तर सरळ निवडून आलेले फोडून राज्य स्थापन करा ना, हं. प्रचाराला जाऊच नका. हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला तुमची लोक जेव्हा निघून जात आहेत, कालपर्यंत माझ्याबरोबर होता, माझ्या बैठकीला होता, कालपर्यंत माझा जय जयकार करत होता, शिवसेना जिंदाबाद म्हणत होता, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद म्हणत होता, उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणत होता, ते 24 तासात त्यांचं मतपरिवर्तन होतं आणि ते निघून जातात, बळी पडतात मोहाला. हे पाहिल्यावर तुम्हाला राजकारणाचा उबग येतो का? राजकारणाचा म्हणजे हे जे काय चाललंय या परिस्थितीचा. राजकारणाचा येण्यापेक्षा राजकारण्यांचा येतो. कारण हे राजकारण नाही, हे राजकारण नाही मी म्हणू शकत. हे जसं बाळासाहेब म्हणायचे की गजकरण आहे. हो. ही सत्तेची खाज आहे ना एवढी सुटते की जेवढं खाजवाल तेवढं कमी. त्याच्यामुळे हे राजकारण नाही, हे गजकरण आहे. आणि त्यांना सत्ता मिळाली ना, केंद्रात मिळाली, राज्यात मिळाली, तरी तुम्ही अगदी तुमच्या सोसायटीची सुद्धा निवडणूक असली तरी माझाच माणूस पाहिजे, दूध संघ असलं तरी माझाच पाहिजे, अमुक सुद्धा माझंच पाहिजे, हे गजकरण आहे. तुम्ही जे त्यानं झाले सत्तेचं गजकरण म्हणा पाहिजे, ते राजकारण नाहीये. तुम्ही कॅमेरा हातात घेऊन जंगलात जाता आणि प्राण्यांचे फोटो काढता. हल्ली नाही जात. ज्यांना आपण जंगली जनावर म्हणतो, हिंस्र. हिंस्त्र आणि जंगली याच्यात फरक आहे. पण त्यापेक्षा राजकारणातील लोक अधिक जंगली आणि हिंस्र झालेले आहेत. नाही, म्हणून मी म्हटलं ना, जंगली प्राणी म्हणजे हिंस्त्र नाही. हिंस्त्र हे राजकारणी हां असतात, हां जंगली प्राणी नाही. हां हां. जंगलात कारण नसताना कोणी कोणावरती हल्ला नाही करत. अगदी वाघ, सिंह वगैरे त्यांना भूक लागल्याशिवाय ते शिकार करत नाहीत, कारण तो शेवटी निसर्ग नियम आहे. होय. अदरवाईज ते पण भाजीपाला खाऊन जगत असते, जसं हत्ती खातो किंवा इतर सुद्धा व्हेजिटेरियन प्राणी आहेत. पण वाघाचं जर ती हेच तशी असेल तर तो पुरतीच शिकार करतो. उगाच असं प्राणी मारून तो फ्रीजमध्ये ठेवत नाही. जसं राजकीय पक्ष सध्या काही म्हणजे जसे करतायत. आता सगळे सत्ता मिळाली तरी सुद्धा आणखीन आमदार घ्या, आणखीन खासदार घ्या, असं वाघ सिंह नाही करत की मारून आज आता एक हरण मारलं तर उद्यासाठी आणखीन एक मारू, कारण त्यांच्याकडे फ्रीज नाहीये. हे काय करतात, हे राजकारण्यांना फोडतात आणि आपले सत्तेच्या शीतकपाटात ठेवून देतात थंड करून. हे जे आउटगोईंग सुरू आहे मोठ्या प्रमाणात, त्याला उपाय काय? काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडंसं एक आउटलेट द्यावं लागतं आणि नवीन झरा यावा लागतो. ज्या गोष्टी आपण थोडंसं, मी असं म्हणेन की एखाद्या वेळेला भावनेच्या भरात किंवा प्रेमामुळे आपण करत नाही आणि कळ त्या माणूस अयोग्य आहे, पण काय करणार, तो स्वतःहून जातो आणि त्याची जागा नवीन दुसरा माणूस घेतो. तेव्हा बरं वाटतं की अरे साले बला गेली एक. शिवसेना हा एक विचार होता आणि आहे जो माननीय बाळासाहेब ठाकरे. आता जे आमच्यातनं गेले ते तिकडे जाऊन काय काय दिवे लावतात तुम्ही बघताय. होय. त्याच्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे ना. होय. आता ते जिकडे गेले तिकडे काय प्रकाश पडतात तो कळतोय तुम्हाला. काय लोहचुंबकाचा असर कमी झालाय का? लोक जे चिटकून राहायचे पक्ष म्हणून, विचार म्हणून, ज्याला शिवसेना एक लोहचुंबक आहे असं साहेब अनेकदा म्हटलेलं नाही, आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर सर्वसामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता, ज्याला बिचारा कधी तो काही मागण्यासाठी माझ्याकडे आलाच नाही ना, शिवसेना प्रमुखांकडे आला होता, त्यांच्या पिढ्यानपिढ्या आज सुद्धा शिवसेनेसोबत आहे. कोण गेलं, ज्यांना काही ओळख नव्हती आणि ज्यांना मोठं केलं ती लोक काही गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती लोक अजूनही माझ्यासोबत आहेत. आणि तीच खरी शक्ती आहे आणि तीच खरी यांची पोटदुखी आहे की अरे हे अजून संपत कसं नाही. मग ही पोटदुखी अनेकदा अशा पद्धतीनं बाहेर येते. जसं गिरीश महाजनसारखे मंत्री आहेत भाजपचे, ते सातत्यानं त्यांचं एक वक्तव्य असतं की मी शिवसेना जमीनदोस्त करेन. शिवसेना जमिनीचा दोस्तच आहे. हां. म्हणून तर शिवसेना तुम्ही संपू शकत नाहीत, कारण आमचे पाय जमिनीवरती आहेत आणि मुळे जमिनीच्या खाली गेलेत. त्याच्यामुळे आम्ही जमिनीचे दोस्तच आहोत. हां. तुम्ही जमिनीचे शत्रू आहात, म्हणून तुम्ही मुंबईसह सगळी जमीन ही तुमच्या मित्राच्या घशात घालताय. तुम्ही जमीन शत्रू आहात, आम्ही जमीन दोस्ती करणारे दोस्त आहोत. मिंदे म्हणतात दाढीवाले, मी फक्त अर्ध्या दाढीवरून हात फिरवला, तेवढी राहिलं नशीब समजा. पूर्ण दाढीवरून हात फिरवला तर काय होईल, कोणा त्यांचं असं ते म्हणतात. म्हणजे आपल्याला आव्हान आहे त्यांचं. जाऊ दे हो. आणि बघा, अर्धा दाढीत इतकी ताकद कोणी निर्माण केली आहे? नाही, मुळामध्ये आता त्यांनी जास्त बोलू नये, आणि लोक त्यांची बिनपाण्याने करतील. राहिल्या अर्धी ती पण काढतील. उद्धवजी, महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि त्याच्यात हे दाढीचा काय नाही उपयोग करत. हो, प्रश्नांचा डोंगर उभा आहे. आपण स्वतः आजही माजी मुख्यमंत्री आहात, हे राज्य आपण सांभाळलेलं आहे.
आपण सभागृहात सुद्धा जाता आजही, पण हल्ली मी बोलत नाही सभागृहात जास्त. आपण का बोलत नाही हा अनेकांना प्रश्न पडला. कारण बोलून काय उपयोग नाही. आपण सभागृहाचे एक सन्माननीय सदस्य आहात, बोलून काय होत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आपण अजूनही काम करताय. बरोबर आहे. आणि काल सुद्धा मी निघाल्यावरती मला विचारलं, अरे आम्हाला वाटलं तुम्ही बोलणार. म्हटलं हा. बोलून उपयोग काय. कारण कालचं सुद्धा जे एक बिल आणलं जनसुरक्षा, त्याच्यावरती चर्चा झाल्यानंतर त्यातनं काही घेतलं का, तुम्ही घेणार आहात का, घेण्याची तयारी आहे का, तर मी बोलतो. कारण सर्व काही तुम्ही शेवटी 5वी बहुमताच्या आधारावरती रेटूनच नेणार असाल तर बोलून तरी काय उपयोग आहे. मग मी बाहेर बोलतो ते चांगलं आहे ना. तुम्हाला हे जे ज्या बिलाचा आपण उल्लेख केला, जनसुरक्षा बिल, या बिलाचे तुम्हाला काय धोके वाटतात? कारण सरकारचं म्हणणं आहे की आम्ही हे जनतेच्या, राज्याच्या, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणलेलं हे एक विधेयक आहे. बरं, हे बिल जर का आणलं, म्हणजे आता त्यांनी काल मंजूर केलं, बघू पुढे काय होते. महिलांवरचे अत्याचार थांबणार आहेत का? चोऱ्या माऱ्या, खून, दरोडे थांबणार आहेत का? लूटमार जी चालू आहे ती थांबणार आहे का? अगदी मध्ये आलो तर समृद्धी महामार्गावरती लूटमार चालले, इकडे लूटमार चालले. तसं नाही आहे हे. मी बिल वाचलं आणि काल मी बोललो, त्याची सुरुवात फक्त त्यांनी सांगितले कडव्या डाव्या विचारसरणीची. आता कडवा डावा म्हणजे काय? मुळामध्ये डावी विचारसरणी म्हणजे काय, उजवी विचारसरणी म्हणजे काय? आपल्याकडे काय झालेलं आहे की सर्वसाधारणतः डावी विचारसरणी म्हणजे त्याच्यात जर पण वाचलं तर सामाजिक न्याय, व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, समानता, ह्या गोष्टी त्याच्यात उल्लेखलेल्या आहेत. उजव्या विचारसरणीमध्ये धर्माधिष्ठितता, त्याच्यानंतर भांडवलशाही. म्हणजे डाव्या विचारसरणीत काही गोष्टी चांगल्या आहेत, उजव्यामध्ये काही वाईट आहेत. आता आपण वाईट सोडून द्यायला पाहिजे आणि चांगलं घ्यायला पाहिजे. तुम्ही कडवी डावी, मग कडवी उजवी नाही आहे का? जर का उजवी विचारसरणी ही धर्मावरती आधारित असेल तर काल तुम्ही पत्रकारांसमोर बोलताना जो विषय बोललो की पेहलगाममधल्या अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, मग ते कडव्या उजव्या विचारसरणीचे म्हणून त्यांना तुम्ही सोडून देणार आहात का? तर असं करण्यापेक्षा तुम्ही दहशतवाद, दहशतवादी, देशविघातक, देश विघटनकारी या शक्तींविरोधी आतापर्यंत आपण लढत आलेलो आहोत. अमित शहा पण बोललेत की आता नक्षलवाद संपत आलेला आहे. नक्षलवाद किंवा दहशतवाद संपवायला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. या कायद्याचा राजकीय दृष्ट्या गैरवापर होईल अशी भीती वाटते. जसा मिसाचा झाला, नाही पण टाडा नावाचा कायदा आला, मिसा आला आणीबाणीमध्ये, पोटा आला, असे अनेक कायदे याच कारणासाठी आणले. आणि त्या सगळ्या कायद्यांना भारतीय जनता पक्षाने विरोध केला होता. आणि आज त्याच प्रकारचा कायदा नाव बदलून महाराष्ट्रामध्ये आत्ताच गेल्या 8-10 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाने देशभर आणीबाणीचा 50वा दिवस विचित्र पद्धतीने त्याची आठवण करून देण्यासाठी केली. आता हीच लोक होती यांनी त्यावेळेला आणीबाणीला विरोध केला होता. आता तीच लोक आहेत जे आणीबाणी आणू इच्छित आहेत किंवा आणीबाणी त्यांनी ऑलरेडी अघोषित आणलेली आहे. म्हणजे ज्या गोष्टीला तेव्हा त्यांनी विरोध केला होता तीच गोष्ट ते आता आणतायत. निदान इंदिरा गांधींनी उघड तरी केलं होतं की आणीबाणी लागते किंवा लावताय, ह्यांच्यामध्ये ती हिंमत नाहीये. आता तुम्ही सुद्धा एका कायद्याचे बळी पडलातच ना. तुम्हाला सुद्धा PMLAच्या याच्यात काय संबंध होता तुमचा? त्याच्यानंतर कोर्टाने तुम्हाला सोडलंच. हा जो प्रकार आहे ना की तू आमच्या पक्षात नाही तर तुला टाळत टाकतो, आमच्या पक्षात नाही तर तुला मिसा लावतो, म्हणजे दुसरा तिसरा कोणता मोका आहे आणि मोका आहे PMLA. असे आहे. म्हणजे आता जर का दहशतवाद किंवा नक्षलवाद संपवत आणला असेल तर आत्ता का कायदा आणताय? जर तुमच्याकडे 64 नावं आहेत तर ती नावं जाहीर करा, त्यांची पापं जाहीर करा आणि त्यांच्यावरती बंदी टाका. आम्ही कुठे काय म्हणतोय? आम्ही कधीही आत्ता सुद्धा मध्ये जे काय घडलं त्याच्यामध्ये सर्व पक्षांनी, राजकीय पक्षांनी पंतप्रधानांनी सांगितलं तुम्हाला देशासाठी चांगल्यासाठी जे करायचं करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मग तसं आम्ही प्रत्येक वेळेला आत्तापर्यंत नक्षलवाद तुम्ही संपवलं, तिथले जे काही आत्तापर्यंत जेवढे काही पोलीस अधिकारी तिथे ड्युटी करून काही रिटायर झाले असतील, काही कदाचित पोलीस शिपाई, पोलीस अधिकारी त्यांचं बलिदान तिकडे झाले, सीमा सुरक्षा दलाचे जवान असतील, नागरिक असतील, यांनी शौर्याने त्यांचा मुकाबला केला नक्षलवाद्यांचा. हा कायदा तुम्ही आत्ता आणताय, पण त्या लोकांनी त्यांचं शौर्य गाजवलं आणि शौर्य गाजवून त्यांनी तो नक्षलवाद संपवत आणले. उद्धव साहेब, महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 महिन्यात 675 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांची सुरक्षेचा कायदा कुठे? 675 शेतकऱ्यांनी 3 महिन्यात बरं, कर्जबाजारीपणा, नापिकी. एकच तुम्ही आता शेतकऱ्यांचा विषय हा आपण सोडायचा नाही, पण 1-2 वर्षापूर्वी उत्तरेतले शेतकरी रस्त्यावरती उतरले होते. त्यांना सुद्धा नक्षलवादी बोलले होते. मग नक्षलवादी कोण?
तुम्ही शेतकरी जो त्याच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरला तो अतिरेकी, तो त्यांचं नक्षलवादी. म्हणणं होतं की त्या आंदोलनामध्ये दहशतवादी घुसलेले आहेत. मग कुठे आहेत आता सुद्धा वारीमध्ये अर्बन नक्षल घुसले तशी होय. कोणीतरी एक अशी आवई उठवली म्हणजे भीती होती. निर्माण केली जाते. हा म्हणजे तुम्हाला हिंदूंचे सण सुद्धा मारायचे आहेत की वारीमध्ये नक्षलवादी घुसलेत म्हणजे वारीमध्ये जाऊ नका. म्हणजे कोणतं हिंदुत्व आहे तुमचं, कोणत्या म्हणजे या राज्यातल्या कारभार आहे? सरकारची तुम्हाला मानसिकता काय दिसते? मानसिकता त्यांची पूर्णपणाने गोंधळलेली आहेत. त्यांना सत्ता जी मिळाली तिचं नेमकं करायचं काय हेच कळत नाहीये. कोणासाठी सत्ता मिळवली? 675 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रात होतात. देशात त्याची चर्चा होते. जगभरातल्या माध्यमांनी त्याची दखल घेतली. देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या ज्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या त्याच्यात महाराष्ट्र नंबर 1 आहे. नंबर 1 आहे. म्हणजे महाराष्ट्र गुंतवणुकीत नंबर 1 नाही. महाराष्ट्र रोजगार देण्यात नंबर 1 राहिलेला नाही. महाराष्ट्राची घसरण अनेक कायदा सुव्यवस्थेत झालेली आहे. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये जर महाराष्ट्र नंबर 1 असेल तर या सरकारविरुद्ध विरोधी पक्ष रान का उठवत नाही? बघा, निवडणुकीच्या आधीच आम्ही रान पेटवलं होतं. हां हां. ज्याचा परिणाम चांगला लोकसभेत आला. त्याच्यानंतर आता असं झालेलं आहे की नाही म्हटलं तरी सगळेच जण अवाक झाले की अरे एवढं वातावरण सगळं दिसताना असा निकाल लागू कसा शकला. त्याच्यामुळे सगळेच राजकीय पक्ष हे अवाक झालेत. जनता सुद्धा अवाक झालेली आहे की असं घडलं कसं. आता तो जो काही धक्का होता, नक्कीच धक्का होता. म्हणजे जे जिंकले त्यांनाही विजयाचा धक्का होता आणि आम्हाला सुद्धा पराभवाचा धक्का होता. साहजिकच आहे, धक्का म्हटल्यानंतर त्यातून थोडंसं सावरणं हे गरजेचं असतं. आता या गोष्टी जनतेच्या लक्षात आल्यात की अरे हे सगळं एक काहीतरी डोळ्यावरती पट्टी बांधली गेली आणि आत्ता ह्या संघर्षाला नुसती सुरुवात नाही तर धार येईल. कारण शक्तीपीठ महामार्ग आहे, कोणासाठी करताय? राज्याकडे पैसे नाही, लाडक्या बहिणींना द्यायला पैसे नाही, इथून आदिवासींचे पैसे तिकडे वळवा, ह्यांचे पैसे तिकडे वळवा. मुंबई महानगरपालिका आता त्याच्या तिजोरीवरती यांनी डल्ला मारलाय. 2.5 लाख कोटीचं देणं करून ठेवलेलं आहे. म्हणजे इकडे पैसा नाही आणि तिकडे कॉन्ट्रॅक्टरची धन करण्यासाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काढतायत. शेतकऱ्यांची शेती म्हणजे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला पैसे द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत, पण शेतीतनं जाणारा रस्ता करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत. म्हणजे ठेकेदारांसाठी चालवलं हे राज्य आहे. ठेकेदारांचं सरकार आहे. प्रचंड भ्रष्टाचार तुम्हाला दिसतोय. खड्डे पडतात रस्त्यावरती, पूल पडतायत. काल परवाकडे गुजरात मधला पूल पडला. म्हणजे भ्रष्टाचाराचे वेगळे नमुने तुम्हाला या राज्यात भ्रष्टाचाराचे दिसतात. महामेरू आहे ते. त्याच्यानंतर ठेकेदारीचं राज्य सुरू झालेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण आजही कायम आहे किंवा ते ठेवलं जात आहे. महाराष्ट्र जातीत फाडला जावा आणि त्यानंतर ही फोडाफोडी करून आपलं राज्य कायम ठेवावं, ही भूमिका या राज्यकर्त्यांची आहे. दुसरं करू काय शकतात ते? मी जे बोललो ना की लोकांच्या घराच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या पोळ्या भाजायच्या. मग ते कधी हिंदू मुस्लिम कर, मग हिंदूंमध्ये मराठेतर कर, मराठी माणसामध्ये पुन्हा मराठी अमराठी कर, पुन्हा त्याच्यामध्ये म्हणून जे बाळासाहेबांचं वाक्य आहे मराठेतर, ब्राह्मणेतर, 96 कुळी 92 कुळी, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी, हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. आता तीच एकजूट ही यांच्या मुळावर येते म्हणून आता त्याच्यात तोडफोड करतायत. पण मराठा समाज रस्त्यावरती उतरला, त्यालाही सरकारनं थंड केलं सगळ्यांना. त्यांच्या मागण्या आता फार रेटल्या जात नाहीत. ओबीसीना त्यांच्या विरुद्ध उभं केलं, त्यांच्याही मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. मग ह्या सगळ्याचं शेवटी समाजात ही भेदाभेदी करून राजकारण करायचं, निवडणुका लढायच्या आणि निवडणुका आल्यावरती सगळ्यांना विसरायचं, हे कुठपर्यंत चालणार? हे खरं थोडं विस्ताराने बोलण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले, ऐतिहासिक 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आले. याकडे तुम्ही कसं पाहता? नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी साहजिकच आहे आपलंही सरकार काम करत होतं. मी त्याच्यात कोणाचाही कमीपणा देत नाहीये. सगळ्यांनी प्रयत्न केले आणि केलेच पाहिजेत. मात्र युनेस्कोने त्या यादीत घेतल्यानंतर तिकडे गेल्यानंतर मात्र त्या किल्ल्यांची दुरावस्था लोकांना दिसता कामा नये. तिकडे चांगलं आपण काम केलं गेलं पाहिजे. मग एक चांगलं आल्यानंतर महाराष्ट्रात काय बघा किंवा ते बघण्यासाठी सरकार काही करू दे, निदान त्यावेळेचं शिवशाही कशी होती आणि कसा आमचा राजा होता, कसा आमचा देव होता, त्यांनी कसं राज्य केलं, कोणत्या प्रतिकूल काळामध्ये त्यांनी लढा दिला आणि हे गड किल्ले कसे बांधले, त्याचा उपयोग कसा करून आपण स्वतः त्याचा अभ्यास केला, म्हणूनच मी आपण स्वतः त्याचं म्हणजे छायाचित्रण भूगोल केलं. आणि इतिहास यांचा सुंदर मिलाफ आहे त्याच्यामध्ये. हे सगळे जे किल्ले आहेत
असं चढून जायचं म्हटलं तर आज सुद्धा आपण जाऊ शकणार नाही. त्यावेळेला मावळे, छत्रपती शिवाजी महाराज, अगदी जिजामाता सुद्धा कशा काय वरती येत जात असतील. आणि त्याच्यानंतर तिकडनं हे राज्य, आता तेव्हा मोबाईल नव्हते, आता सोशल मीडिया, व्हॉट्सअप ग्रुप वगैरे सगळं पटापट ते जातं सगळीकडे. तेव्हा ना मोबाईल, ना दिवे, ना फोन, ना काही, तरी त्या अशा दुर्गम भागातनं राज्य स्थापन करणं आणि ते चालवणं ही एक अनाकलनीय गोष्ट आहे, जी आजपर्यंत आपल्याला कधी कळली नाही आणि आपल्याला कधी ती साधली पण जाणार नाही. का आपण आपला इतिहास विसरत चाललेलो आहोत? इतिहास विसरण्या, इतिहासाचं राजकारण चाललंय. इतिहासाचं नको त्या, म्हणजे इतिहासातल्या नको त्या गोष्टी ज्या आता पुसायला लागलेत ही लोक. नव्याने इतिहास लिहिला जाईल की काय अशी भीती वाटायला लागली. आणि माझ्या खेरीस या देशात कोण जन्मालाच आला नाही असंच एक चित्र निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. उद्धवजी धन्यवाद. पहिल्या भागामध्ये आपण अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना मोकळेपणानं उत्तरं दिली. थोडं थांबूया आणि आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. Yes. नमस्कार.